श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसा राहणार आहे? नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी मिळणार का? आर्थिक अडचणी दूर होऊन पैशांची आवक वाढणार का? कुटुंबात सुखसमाधान राहणार का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? एखादी जुनी इच्छा या आठवड्यात पूर्ण होणार का? नशिबाची साथ कितपत मिळणार आहे? आणि कोणते उपाय केल्याने हा आठवडा अधिक शुभ ठरू शकतो? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे आले तरी घाबरू नका. तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत उत्पन्नाबरोबर खर्चही वाढू शकतो, त्यामुळे नियोजन आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. संयम आणि योग्य निर्णय हे या आठवड्यात तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला राहू शकतो. तुमच्या कामातील आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वरिष्ठांच्या लक्षात येतील. नवीन जबाबदारी मिळाल्यास ती स्वीकारा, कारण त्यातून प्रगतीची संधी मिळू शकते. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि व्यवहार मिळतील. जुन्या संपर्कातूनही फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवा. मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी कामाच्या क्षेत्रात समाधानकारक घडामोड होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम ते चांगला राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही जणांना अतिरिक्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. मात्र अनावश्यक खरेदी आणि दिखाव्याचा खर्च टाळा. घरातील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी अचानक खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. कोणाच्याही दबावाखाली आर्थिक निर्णय घेऊ नका. बचतीला प्राधान्य दिल्यास भविष्यात फायदा होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक दिलासा देणारी बातमी मिळू शकते. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यात तुमची भूमिका महत्त्वाची राहील. घरातील सदस्यांकडून योग्य सहकार्य मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भावंडांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. जुना गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मात्र तुमचा हट्टी स्वभाव नात्यांमध्ये अडथळा निर्माण करू नये याची काळजी घ्या. प्रेमाने आणि शांतपणे संवाद साधल्यास कुटुंबातील नाती अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यामुळे गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्यांमुळे नात्यात ताण येऊ देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे चांगल्या नात्यात बदलण्याची शक्यता आहे. प्रेमात असणाऱ्यांनी एकमेकांवर अनावश्यक संशय घेऊ नये. एकत्र वेळ घालवल्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल. रागाच्या भरात कठोर शब्द बोलणे टाळा. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात. कठीण विषयांचा नियमित सराव करा. शिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्यास शंका दूर होतील. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळावी. मित्रांमुळे अभ्यासापासून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. कला, क्रीडा किंवा इतर कौशल्यांमध्येही प्रगती करता येईल. पालकांचे प्रोत्साहन आत्मविश्वास वाढवेल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे या आठवड्यात चांगली प्रगती साधता येईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी चिंता नसली तरी निष्काळजीपणा टाळा. कामाच्या ताणामुळे थकवा किंवा चिडचिड जाणवू शकते. वेळेवर झोप घेणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे. पाणी पुरेसे प्या आणि बाहेरचे तळलेले पदार्थ कमी करा. दररोज थोडा व्यायाम किंवा चालणे फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा किंवा नामस्मरण करा. जुन्या आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. योग्य विश्रांती घेतल्यास आठवड्याच्या शेवटी उत्साह वाढेल. प्रवास.
या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रवासातून नवीन संपर्क आणि फायदा मिळू शकतो. कुटुंबासोबत केलेला छोटा प्रवास आनंददायी ठरेल. प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवणे योग्य राहील. महत्त्वाची कागदपत्रे आणि आवश्यक वस्तू तपासून घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. या प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. एकूणच प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक राहू शकतो. अध्यात्म. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. देवाचे नामस्मरण आणि ध्यानधारणा मनाला शांतता देतील. सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. घरातील देवघरात दिवा लावा आणि मनोभावे प्रार्थना करा. शक्य असल्यास धार्मिक स्थळाला भेट द्या. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा शक्य ती मदत करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्रद्धेबरोबरच आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. या आठवड्यात आध्यात्मिक साधना मानसिक बळ वाढवेल. उपाय. सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करा. रविवारी गूळ आणि गव्हाचे दान करणे शुभ ठरू शकते. आईवडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळी काही वेळ नामस्मरण किंवा ध्यान करा. कोणाचेही मन दुखावेल असे बोलणे टाळा. हे उपाय श्रद्धेने केल्यास मनोबल आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होईल. एकूण हा आठवडा सिंह राशीसाठी प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील. व्यवसायात नवीन संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबात सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी मेहनत आणि सातत्य कायम ठेवावे. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासातून लाभ आणि नवीन अनुभव मिळू शकतात. अध्यात्मामुळे मनाला शांतता मिळेल. एकूणच संयम, नम्रता आणि योग्य नियोजन ठेवले तर हा आठवडा सिंह राशीसाठी समाधानकारक आणि प्रगतीचा ठरू शकतो. धन्यवाद.